मुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब, राज्याचे सहकार मंत्री महोदय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब, महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष तथा खासदार सुनीलबाई तटकरे साहेब, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, या सर्व मान्यवरांचं आगमन होते। सर्वांचं हात उंचावून आंबेगाव विकास नगरी टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया। राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब, एकदा हात उंचावून दादांचं आंबेगाव विकास नगरी स्वागत करूया। नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांचं, नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांचं विजय असो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं विजय असो, एकच वादा अजितदादा। आकाशात उडतो पक्षांचा थवा, आकाशात उडतो पक्षांचा थवा, आंबेगावात फक्त नामदार वळसे पाटील साहेबांचीच हवा, आंबेगावात फक्त वळसे पाटील साहेबांचीच हवा। नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांचा विजय असो, नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांचा। या ठिकाणी संबंध महाराष्ट्रातील महिला भगिनींचे लाडके दादा सन्माननीय नामदार अजितदादा पवार साहेबांचं आंबेगाव विकास नगरीमध्ये सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत। मान्यवरांच्या शुभस्ते हिंदवी स्वराज्याचे आद्य संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर विचारांचा वारसा असलेला महाराष्ट्र, महापुरुषांच्या पुतळ्याचं प्रतिमेचं अभिवादन पूजन या ठिकाणी मान्यवरांच्या शुभस्ते या ठिकाणी संपन्न होतंय। आता सर्वांना विनंती आहे, आपण थोडीशी शांत ठेवा आणि मधला जो पॅव्हेलियन आहे, मधला जो स्पेस आहे, आपण जिथे आहे तिथे त्याचा बसून घ्या। पुढची जागा संपलेली झालेली आहे। महापुरुषांच्या प्रतिमेला अभिवादन या ठिकाणी मान्यवरांच्या शुभस्ते झालेलं आहे। या ठिकाणी मान्यवरांचं आपल्या आंबेगाव शिरूर विकास नगरीमध्ये स्वागत करत असताना मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या सर्व जनसमुदायाचं देखील सामूहिकरित्या या ठिकाणी सहर्ष स्वागत। मी प्रथमतः ज्या महिला भगिनींचा नामोल्लेख या ठिकाणी केला जाईल त्या महिला भगिनींना विनंती असेल, आपण या महिला भगिनींनी मान्यवरांना आणि आपल्या सर्व महाराष्ट्राचे लाडके दादा, सर्व महिला भगिनींचे लाडके दादा अजितदादा पवार असतील आणि सर्व मान्यवर असतील, यांना राखी बांधण्यासाठी मी ज्या भगिनींना या ठिकाणी निमंत्रित करतो, सुषमाताई शिंदे अध्यक्षा राष्ट्रवादी महिला काँग्रेस आंबेगाव तालुका, त्याचप्रमाणे युवती अध्यक्ष अक्षताताई शिंदे, युवती कार्याध्यक्षा जयश्रीताई तांबे, कार्याध्यक्षा माणिकताई गावडे, त्याचप्रमाणे माधुरीताई लोहकरे, सुनंदाताई सातपुते, सन्माननीय कविताताई दाते, या महिला भगिनींना विनंती करतो की आपण या ठिकाणी दादांना राखी बांधायच्या आहेत। त्याचप्रमाणे माजी जिल्हा परिषद सदस्य सविताताई बगाटे यांनाही विनंती करतो की आपण राखी बांधण्यासाठी व्यासपीठावरती यायचे। शिरूर तालुका पंचायत समितीच्या माजी सभापती सविताताई पराड आणि शिरूर आंबेगाव विधानसभा राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अध्यक्षा शुभांगीताई विठ्ठलशेठ पडवळ, या महिलांना विनंती आहे, महाराष्ट्राचे लाडके दादा, उद्या मोठ्या आनंदात उत्साहात संपन्न होत असलेला रक्षाबंधन, बहीण भावाचं असणारं पवित्र नातं, दादांच्या हातामध्ये आपण एक राखी या ठिकाणी प्रदान करतोय आणि बहीण भावाचं नातं आज या राखीच्या माध्यमातून पुन्हा एकदा हृदयंगित करतोय। दादांचा वादा, लाभ आणि बळ, सगळ्या महिलांच्या शुभस्ते महाराष्ट्राच्या मायबाप जनतेशी ज्यांनी केला विकासाचा वादा, अर्थात नामदार अजितदादा यांच्या हातामध्ये आपण या ठिकाणी महिलांच्या शुभस्ते राखी या ठिकाणी बांधतोय। सर्वच महिला भगिनींच्या शुभस्ते बहीण भावाचं नातं राखीच्या माध्यमातून आपण अधिक हृदयंगत करतोय। मंडळींना असं म्हटलं जातं की चिंता क्रोध दूर सारा, चिंता क्रोध दूर सारा, ताटी उघड्यात ज्ञानेश्वरा, ताटी उघड्यात ज्ञानेश्वरा। बहीण आणि भावाचं नातं खरं तर मुक्ताई आणि ज्ञानेश्वरांच्या माध्यमातून आपण जसं पाहिलं, अगदी तसंच नातं महाराष्ट्राचे लाडके दादा अजितदादा आणि आंबेगाववासियांच्या सगळ्या महिलांच्या माध्यमातून आपण रक्षाबंधनाच्या पवित्र सणाच्या माध्यमातून आज या ठिकाणी पाहतोय। आंबेगावची शान अर्थात आंबेगावची कडक टोपी देऊन दादांना प्रथमतः आपण सन्मानित करतोय।
व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब, नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब, आदरणीय या विभागाचे प्रथम खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील साहेब, सूरजजी चव्हाण, महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी विभागचे अध्यक्ष, या सर्वांना आपण आंबेगावची शान कडक टोपी देऊन इथे सन्मान करतोय। राखी प्रदान करण्यासाठी जिल्हा दूध संघाच्या माजी चेअरमन केशरताई पवार, शुभंगीताई पडवळ याही भगिनींना विनंती, आपण दादांना राखी प्रदान करण्यासाठी मंचावरती यायचंय। दादांचे लाखमोलाचे विचार ऐकण्यासाठी आंबेगाव शिरूरच्या कानाकोपऱ्यातनं हजारोंच्या संख्येने जनसमुदाय आज या ठिकाणी लोटलाय। आज अत्यंत महत्वाचा क्षण आपण सारेजण उघड्या डोळ्याने आपल्या नयन दृश्याच्या माध्यमातून या ठिकाणी टिपताय, याचे साक्षीदार आपण सारेजण बनतात। एक पवित्र असणारं नातं, रक्षाबंधनाच्या माध्यमातून भावाने बहिणीला दिलेलं वचन, खरं तर दिलेला शब्द पाळायचा कसा हे दादांकडनं शिकावं। दादांनी शब्द दिला होता मंत्रिमंडळामध्ये, माझ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या भगिनींना मी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिना 1,500 रुपये देणार, आणि हेच करून नाही राहिले तर 2 महिने होण्याच्या अगोदर महाराष्ट्रातल्या भगिनीच्या प्रत्येक महिलेच्या खात्यावरती दिलेल्या शब्दाच्या अगोदर 3,000 रुपये दिले। ते फक्त नामदार अजितदादा पवार साहेब हे करू शकतात, हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलं। धन्यवाद। या ठिकाणी या सभेच्या ठिकाणी उपस्थित सर्वांचं सामूहिक स्वागत या ठिकाणी झालेलं आहे। आता कुणाचाही नामोल्लेख या ठिकाणी होणार नाही। मी आलेल्या सर्व पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी आपल्या विभागाचे माजी खासदार आणि पुणे म्हाडाचे नवनियुक्त अध्यक्ष सन्माननीय शिवाजीदादा आढळराव पाटील यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी यायचंय आणि आलेल्या सर्व पाहुण्यांचं स्वागत आपल्या आंबेगाव शिरूर विकास नगरीमध्ये या ठिकाणी करायचंय। दादांना विनंती करतो की आपण या ठिकाणी यायचंय आणि स्वागत या ठिकाणी करायचंय। या बाजूला उभ्या असलेल्या सगळ्यांना विनंती, आपण बसून घ्या। घ्या मग प्लीज जरा थोडं बसा ना, जरा खाली बोलायचं म्हणजे भाषण करायचं, खाली बसा। हॅलो हॅलो हॅलो, ए शांत राहा आता। सोमा शांत, सगळ्यांनी शांत राहा। मी तुम्हाला एक विनंती करतो की आज आपल्या परिसरामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आपल्या पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष माननीय सुनीलजी तटकरे आणि अजितदादा
हे मुद्दा म्हणून आपल्या भेटीसाठी या ठिकाणी आलेले आहेत. मी सर्व स्त्री पुरुषांना विनंती करतो की आपण एकदा सगळ्यांनी हात वर करून या आपल्या पाहुण्यांसाठी टाळ्यांचा कडकडाट करायचा. धन्यवाद. आता मी पुरुषांना नाही पण महिलांना विचारतो, ज्यांच्या खात्यात पैसे आलेत त्यांनी हात वर करून टाळ्यांचा कडकडाट करायचा आहे. महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आयोजित केलेल्या महासन्मान यात्रेच्या निमित्तानं आपले महाराष्ट्राचे धुरंधर नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री, राज्याचे अर्थमंत्री, ज्यांनी आपल्याला भरभरून निधी दिला ते आपले नामदार अजितदादा, प्रदेशचे अध्यक्ष माजी मंत्री सुनीलजी तटकरे, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर, माजी खासदार श्रीयुत शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार पोपटरावजी गावडे, युवकचे अध्यक्ष सूरज चव्हाण, सुरेशराव घुले, मानसिंग पाचुंदकर, लतीफभाई तांबोळी, देवेंद्र शेठ शहा, व्यासपीठावर उपस्थित अन्य सर्व मान्यवर आणि समोर आपण एवढ्या आवर्जून आलेले माझे सर्व सहकारी बंधू भगिनी, तरुण मित्र आणि पत्रकार मित्रांना, साधारणपणाने 1 वर्षापूर्वी राज्यामध्ये राजकीय घडामोडी घडल्या आणि त्याच्यामधून आपण महाराष्ट्राच्या सरकारमध्ये सामील झालो आणि गेल्या वर्षभरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये महत्त्वाचे निर्णय राज्य सरकारने घेतले. मी त्या सगळ्या डिटेलमध्ये जात नाही, अजितदादा त्याच्याबद्दल बोलतील. पण या निर्णयाचा फायदा सर्वसामान्य माणसाला व्हावा ही भूमिका घेऊन दादांच्या नेतृत्वाखाली आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि बाकीचे 2 पक्ष यांनी या महाराष्ट्रामध्ये एक मोठं काम करून दाखवलेलं आहे. आपण पाहिलं, काल पुण्याला मोठा कार्यक्रम झाला लाडकी बहीणचा, माझी लाडकी बहीण. आणि या लाडक्या बहिणींना भाऊबीज म्हणा, ओवाळणी म्हणा, सरकारच्या माध्यमातून प्रत्येक महिलेला 1500 रुपये थेट खात्यामध्ये जमा केले गेले आणि त्याचा एक आनंद आमच्या सगळ्या भगिनींच्या चेहऱ्यावर मला दिसतो.
दुसरा एक निर्णय घेतला की राज्य सरकारने शेतकऱ्यांची वीज बिल माफी केली आणि आता आपल्याला 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत आपल्याला बिल भरायला लागणार नाही. ही एक शेतकऱ्यांना मदत करायची भूमिका आपण घेतलेली आहे. मुलींच्या शिक्षणामध्ये, तांत्रिक शिक्षणामध्ये पूर्वी आपण 50% फीमध्ये सवलत देत होतो. आता 100% सवलत आपण देणार आहोत. या ठिकाणी अनेक ऊस उत्पादक, दूध उत्पादक सभासद आहेत, शेतकरी आहेत. ज्या वेळेला दुधाचे भाव पडले त्यावेळेला महाराष्ट्र सरकारने, अजितदादांनी पुढाकार घेऊन दुधाला लिटर मागे 5 रुपयाचं अनुदान देण्याच्या संदर्भामधला निर्णय घेतला. तसं पाहिलं तर 2-3 वेळेला चक्रीवादळ आली, अतिवृष्टी झाली आणि शेतकऱ्यांचं नुकसान झालं. त्यांना मदत करण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण मदत केली. जुन्नर, आंबेगाव, खेड या 3 तालुक्यामधल्या आदिवासी पट्ट्यामध्ये हिरड्याचं पीक येतं. त्या हिरड्याच्या पिकाला एक स्पेशल केस म्हणून अजितदादांनी 15 कोटी रुपये आदिवासी बांधवांना दिले आणि त्याच्यामधून त्यांची सुद्धा ती राहिलेली मागणी त्या ठिकाणी केली. आज मला जास्त बोलायचं नाही कारण आपल्याला दादांचं भाषण ऐकायचं आहे. फक्त मी एवढंच सांगतो की गेल्या 30-35 वर्ष तुम्ही सगळ्यांनी अतिशय प्रेमानं मला पाठिंबा दिला, आशीर्वाद दिला, माझ्या पाठीशी उभं राहिलात आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मला आमदार म्हणून त्या ठिकाणी निवडून आपण पाठवायचं काम केलं. आपण अनेक शेतीचे प्रश्न सोडवले, पाण्याचे अनेक प्रश्न सोडवले, काही प्रश्न शिल्लक राहिलेले आहेत. विजेच्या संदर्भात अशाच प्रकारच्या सवलती दिल्या. आज मंचरचं आपलं जे आरोग्य केंद्र आहे ते आरोग्य केंद्र पुण्या मुंबईच्या तोडीचं उपजिल्हा रुग्णालय आहे की ज्याच्यामध्ये डायलिसिसपासून तर सगळ्या सुविधा आपण निर्माण केलेल्या आहेत. आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की आता इथं या समोरच्या डोंगराच्या तिथं एक इमारतीचं बांधकाम चाललं आहे. तिथं आणखीन 100 बेडचं हॉस्पिटल आपण सुरू करतोय आणि ते हॉस्पिटल सुरू केल्यानंतर गावातलं आपलं जे उपजिल्हा रुग्णालय आहे ते आपण महिलांसाठी करणार आहोत आणि इथलं बाकीच्या जनरल पब्लिकसाठी आपण करतो आहोत. शिक्षणाच्या बाबतीत मी अनेक वेळा आपल्याशी बोललो. आपण इथं हायस्कूल काढली, आश्रमशाळा काढल्या, वसतिगृह काढली, पॉलिटेक्निक काढलं, इंजिनिअरिंग कॉलेज काढलं आणि आणखीन अनेक प्रकारच्या शिक्षण संस्था काढल्या. सामान्य माणसाला असं वाटतं की एखादी संस्था उभारली म्हणजे त्याची फक्त इमारतच महत्त्वाची आहे. तर त्याची इमारत महत्त्वाची नाही. मी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो
की आपल्या अवसरीला जे आपलं इंजिनिअरिंग कॉलेज आणि पॉलिटेक्निक आपण 4-5 वर्षापूर्वी सुरू केलं, त्याच्यामधून आत्तापर्यंत 6,000 मुलं इंजिनियर झालेली या तालुक्यातली. मग कोणी पुण्याला, कोणी मुंबईला, कोणी लंडनला, कोणी आणखीन कुठं, अशा ठिकाणी शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळं कुटुंबाचा उद्धार झाला. बाकीच्या सुविधा आपण किती जरी दिल्या ते एखाद्याच्या जीवनामध्ये कायमस्वरूपी स्थिरता त्या ठिकाणी आणण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला हे काम आपण केलं आणि भविष्य काळामध्ये सुद्धा आपण अनेक गोष्टी त्याच्यामध्ये करणार आहोत. आता बाकी प्रश्न बरेच आहेत. कृपया आपण असं म्हणू नका की आमच्या भागाचं नाव नाही घेतलं, माझं नाव नाही घेतलं. पण अजितदादा, मी आपल्याला सांगू इच्छितो, मी आपल्याला सांगू इच्छितो की आता या पुढच्या 5 वर्षामध्ये आम्हाला एकच काम या तालुक्यामध्ये करायचं आहे. जसं आपण हे कुकडीच्या धरणाच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय, तो प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला 5 वर्षाचा कालावधी त्याच्यामध्ये काम करायचंय. मी रात्रंदिवस काम करणार आहे. आपले बंधारे 3 तालुक्यामध्ये, जुन्नर, आंबेगाव, खेडमध्ये. आपल्या या बंधाऱ्यांवर 65 केटीवेर आहेत. आज आपण 1 वेळेला, 2 वेळेला, 3 वेळेला त्या केटीवेरमध्ये पावसाळ्याच्या नंतर आपण पाणी भरून देतो आणि त्यामुळं शेतकरी समृद्ध झालेला आहे. आणि समृद्ध झालेला शेतकरी साखर कारखान्याला ऊस देतो आणि त्याच्यामधून आम्ही सुद्धा चांगला भाव द्यायचा प्रयत्न करतो. काही लिफ्ट आपल्याकडं करण्याची मागणी आहे. एक कळमजाईची लिफ्ट भीमाशंकरच्या परिसरासाठी, दुसरी बोरगडची लिफ्ट पलीकडच्या भागासाठी, तिसरी फुलवडेची लिफ्ट आपली म्हाळसा कान लोणी धामणीच्या परिसरासाठी, आणि शिरूर तालुक्यामधली जी 12 गावं आहेत जिथं अजिबातच पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न आहे, तो प्रश्न आपल्याला वाटेल त्या स्थितीमध्ये सोडवायचा आहे. त्याच्यावर आम्ही काम सुरू केलेलं आहे. अजितदादा, मी आणि देवेंद्रजी फडणवीस आम्ही अनेक मिटिंगा आत्तापर्यंत याच्यावर घेतलेल्या आहेत आणि त्या मिटिंगांच्या माध्यमातून हा प्रकल्प कसा पुढे घेऊन जायचा हे आम्ही त्या ठिकाणी ठरवतो. आज आपण ही सभा घेत असताना आपल्याला सगळ्यांना मी एक सांगू इच्छितो की पुढच्या 2-2.5 महिन्यामध्ये विधानसभेची निवडणूक लागणार आहे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला विधानसभेची निवडणूक मोठ्या ताकदीने आणि मोठ्या हिमतीनं त्या ठिकाणी लढवायची पण आहे आणि जिंकायची पण आहे आणि ती आपण जिंकणारच. बस 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 काही लोक अशी बातमी उठवतात की आता दिलीप वळसे पाटील विधानसभेला उभे राहणार नाहीत, तर त्यांची कन्या उभी राहणार आहे. माझी कन्या निवडणूक लढवायला अजिबात तयार नाही. त्यामुळं नाईलाजाने मलाच उभं राहावं लागेल आणि त्याच्यामधून आपली सगळी ही जी कामं आहेत ही सगळी कामं पुढे घेऊन जाण्याच्या संदर्भामध्ये आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत. आणि त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी मदत करा. अनेक लोक बदनामी करतात, खोटं नाटं सांगतात, काही ना काही बोलतात, पण त्यांच्या कुठल्याही बोलण्याला मी आज उत्तर देऊ इच्छित नाही. वेळ आल्यावर त्याच्या संदर्भामध्ये मी
त्याचं उत्तर देईन आणि मग वस्तुस्थिती काय आहे हे आपल्याला मी त्याच्यामध्ये सांगेन. आज पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर आदिवासी भागाच्या रुपालीताई जगदाळे, इंदुबाई लोकरे आणि शांताबाई उगले या तिन्ही भगिनींच्या माध्यमातून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हे गीत 2 मिनिटात सादर केले जाईल. अजितदादांसारखा वळसे पाटलांसारखा, अजितदादांसारखा वळसे पाटलांसारखा असा भाऊ बहिणींना मिळाला. या भावाने दिली या बहिणींना लाडकी बहीण योजना. भावांनी दिली या बहिणींना लाडकी बहीण योजना. भावांनी दिली या बहिणीला लाडकी बहीण योजना. आम्ही बाईला दिवशी काही योजना नव्हती आती. आम्ही बाईला दिवशी काही योजना नव्हती आती. या भावांनी दिली या बहिणीला लाडकी बहीण योजना. भावांनी दिली या बहिणीला लाडकी बहीण योजना. रक्षाबंधनला भावाला आम्ही बांधूया राखीला. राखी बांधून देऊया आयुष्याची साथिया. असे भाऊ मिळाले बहिणींना दिली लाडकी बहीण योजना. या भावांनी दिली या बहिणीला लाडकी बहीण योजना. भावांनी दिली या बहिणीला लाडकी बहीण योजना. भावांनी दिली या बहिणीला लाडकी बहीण योजना. धन्यवाद सर. धन्यवाद ताई. या ठिकाणी 2 प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार होते. प्रथमतः राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी श्री बाळासाहेब बेंडे पाटील आणि मानसिंगभैया पाचुनकर यांना विनंती करतो. राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब यांचं स्वागत आपण या ठिकाणी करावं. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब. तदनंतर महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष तथा खासदार सुनीलभाई तटकरे साहेब यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. ॲडव्होकेट विष्णू काका हिंगे पाटील आणि प्रकाशराव पवार या 2 मान्यवरांना विनंती करतो. त्याचप्रमाणे अरुणराव गिरे यांना विनंती. सुनीलजी तटकरे साहेब महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष तथा खासदार यांचं स्वागत आपण या ठिकाणी करूया. आणि यानंतर ज्यांचे लाखमोलाचे मौखिक विचार ऐकण्यासाठी त्याचप्रमाणे रुपालीताई चाकणकर यांचाही सत्कार या ठिकाणी होत आहे. महिला आघाडीच्या अध्यक्षा सुषमाताई शिंदे आणि शुभांगीताई पडवत यांना विनंती करतो. आणि सूरजजी चव्हाण यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होते. युवक अध्यक्ष अंकित जाधव यांना विनंती. सगळ्यांचे लाडके नेते आणि गेले 7 टर्म आपण ज्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मोठ्या ताकदीनं निवडून दिलं त्या मंत्रिमंडळातील आमचे सहकारी आपले लोकप्रिय नेते दिलीपराव वळसे पाटील, खासदार सुनीलजी तटकरे, रुपाली चाकणकर, शिवाजीराव आढळराव पाटील, पोपटराव गावडे, सूरज चव्हाण, सुरेश घुले, लतीफ तांबोळी, देवेंद्र शहा शेठ, विष्णू हिंगे, विवेक वळसे पाटील, मानसिंग पाचुनकर, बाळासाहेब बेंडे, प्रकाश पवार, केशरताई पवार, शुभांगीताई पडवळ, सुषमाताई शिंदे, सविताताई पराड, विश्वासराव कोहकडे, सविताताई बगाटे, अजय आवटे, सचिन घोटकुले, सुनील बाणकेले, प्रकाश घोलप, रुपालीताई जगदाळे, अरुणाताई थोरात, माझ्या आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघातील जमलेले सर्व माझे बांधव, माझ्या मायमाऊली, माझ्या बहिणी, माझ्या मुली, तसंच उपस्थित असणारे सर्व जिल्ह्याच्या किंवा वेगवेगळ्या भागातून आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जीवाभावाचे सहकारी, पत्रकार मित्र आणि जमलेल्या माझ्या तरुण मित्रांनो, खरं तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आम्ही सगळ्यांनी महाराष्ट्रामध्ये जनसन्मान यात्रा सुरू केलेली आहे आणि त्या यात्रेचा आता
आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आपण सगळ्यांनी स्वागत केलं. त्याच्यानंतर आम्ही शिरूर विधानसभा मतदारसंघात जाणार आहे. सकाळी आम्ही जुन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये होतो. परंतु त्याच्या आधी आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य जननी जिजाऊ माँसाहेब, राजर्षी शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, रमाई माता यांच्यासह इंग्रजांच्या विरुद्ध सशस्त्र लढा देणारे थोर क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा, या सगळ्यांना मी सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं वंदन करतो, अभिवादन करतो. आता पवित्र श्रावण महिना सुरू झालेला आहे. उद्या तिसरा श्रावणी सोमवार आहे. आपल्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या श्री भीमाशंकरच्या चरणी देखील मी नतमस्तक होतो. आणि या शेतकरी मेळाव्याच्या निमित्तानं माझी लाडकी बहीण योजना उभ्या महाराष्ट्रामध्ये अतिशय लोकप्रिय होत असताना दिसते आणि त्याच्यातनं मोठ्या संख्येने माझा महिला वर्ग मायमाऊली इथं आलेले आहेत. या सगळ्या मेळाव्याच्या निमित्तानं महायुती सरकारवर, इथल्या लोकप्रतिनिधीच्या कर्तृत्वावर आणि क्षमतेवर नागरिकांचा विश्वास आहे. म्हणूनच येणाऱ्या काळात देखील आपण सर्वजण आम्हाला भक्कम पाठिंबा द्याल अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो. तशी विनंती देखील मी आपल्याला करतो. आपल्याला नवीन नवीन कार्यकर्ते निर्माण होत असतात. आदरणीय पवार साहेबांनी पण त्यांच्या अनेक वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये अनेकांना आम्हाला संधी दिली. आम्ही देखील आता राजकीय जीवनामध्ये काम करत असताना तरुणींना, महिलांना संधी त्या ठिकाणी देतोय. आणि ही संधी देत असताना आंबेगाव विधानसभा मतदारसंघातली जनता तसं बघितलं तर नशिबान आहे. तुम्हाला दिलीप वळसे पाटील साहेबांच्या सारखा संयमी आणि अभ्यासू नेतृत्व मिळालेलं. अनेक तालुक्याला नेतृत्व मिळतं, परंतु ते संयमी किंवा अभ्यासू असतंच असं काही नाही. परंतु त्या बाबतीमध्ये तुम्ही नशीबवान. गेल्या अनेक वर्षापासून राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये विविध खात्यांची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडलेली तुम्ही बघताय, मी बघतोय, महाराष्ट्र बघतोय. आणि अनेक वर्षापासून आम्ही देखील एकत्रपणे विधिमंडळात आणि मंत्रिमंडळातले सहकारी म्हणून काम करतोय. एक चांगला सहकारी, एक उत्कृष्ट प्रशासक, त्यामध्ये सगळा महाराष्ट्र, आम्ही सगळेजण त्यांच्याकडे आदराने बघत असतो. आज देखील महायुतीचं सरकार आहे. मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि मी, आम्ही दोघं तिथं असतो. मंत्रिमंडळाची बैठक चालू असताना एखादा महत्त्वाचा विषय आला आणि त्या विषयाच्या संदर्भामध्ये दिलीप वळसे पाटील साहेबांनी सांगितलं, सीएम साहेब मला माझं मत व्यक्त करायचं, तर तिथं पिन ड्रॉप सायलेन्स होतो आणि अतिशय राज्याच्या भल्याचं, समाजाच्या फायद्याचं आणि सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून, माझी महिला भगिनी केंद्रबिंदू मानून ते त्यांचं मत त्या ठिकाणी व्यक्त करत असतात. आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचा कायापालट करण्याचं काम गेले 34 वर्ष हे दिलीपराव वळसे पाटील साहेब करतायत. भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून आंबेगाव तालुक्याला आर्थिक क्रांती आणण्याचं काम त्यांनी केलं. आज सहकार खात्यात सगळी सहकारी संस्था आणि साखर कारखानदारी ही त्यांच्या हातामध्ये. सहकारी बँका, अर्बन बँका, आज त्यांची जबाबदारी त्यांच्यावर आहे. आणि हे सगळं करत असताना त्यांनी इथला आदिवासी भाग असू द्यात, डोंगरी भाग असू द्यात, इथले कोल्हापूर टाईप बंधारे असू द्यात, काही कामं राहिलीत. ते पण सतत चाललंय की अजित पवार उद्याच्या 5 वर्षाच्या करता ही सगळी कामं आपल्याला पूर्णत्वाला न्यायची. त्याच्यामध्ये कलमोडी सुधारित प्रशासकीय मान्यता झाल्यानंतर
सातगाव पठार परिसरातील गावातील शेतकऱ्यांच्यासाठी पाणी उपलब्ध करणं, उपसा सिंचन योजना म्हाळसाकांत, कळमजाई, बोरघर, फुलवडे कार्यान्वित करणं, त्यांच्या येणाऱ्या शिरूर तालुक्यातील केंदूर, पाबळ परिसरात 12 गावांना शेतीसाठी पाणी उपलब्ध करणं, डिंबे डाव्या कालव्याचं अस्थिरीकरण करून त्याची वहन क्षमता वाढवणं, त्याच्यामध्ये माणिकडोहमध्ये बोगदा डिंबे माणिकडोहचा, त्याबद्दल माझ्या जुन्नर आणि आंबेगाव तालुक्याच्या फायद्याचं जे असेल ते करण्याच्या करता स्वतः दिलीपराव वळसे पाटील प्रयत्न करतात. आपण काळजी करू नका. आम्ही सगळेजण त्यांच्या पाठीशी त्या कामाच्या संदर्भामध्ये उभे असतो. त्याच्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्या मतदारसंघाला त्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं आहे त्या बाबतीमध्ये आता काही हौसे दौसे गौसे येत आहेत आणि काही ना काही वल्गना करतायत. तो त्यांचा अधिकार आहे. मला काही विरोधकांच्यावर टीका करायची नाही. आंबेगावकरांनो, शिरूरकरांनो, गेले काही दिवस जनसन्मान यात्रा सुरू झाल्यापासून मी स्वतः पक्क ठरवलेलं आहे, आपण फक्त विकासाचं बोलायचं. आपण फक्त गरिबीमध्ये जगत असणाऱ्या माझ्या मायमाऊली, माझे बांधव यांना बाहेर काढण्याच्या करता आपण प्रयत्न करायचा, त्यांच्याकरता योजना आणायच्या. विरोधकांनी आम्हाला शिव्या देतात, शाप देतात, काही बडबडतात. कोण कुणाला सरडा म्हणतं, कोण कुणाला ढेकून म्हणतं. अरे बाबांनो, हे ढेकून आणि सरडा म्हणून प्रश्न सुटणार आहे? महाराष्ट्राचा कायापालट होणार आहे? उगीच आई बापांनी जन्माला घातल्यानंतर मिळाली जीभ लावली टाळ्याला, हे चालतं? आज तुम्ही जनता सुज्ञ आहात. त्याच्यामुळं एकंदरीतच दिलीप वळसे पाटील साहेबांच्या कार्यकाळामध्ये बाजार समिती असेल, खरेदी विक्री संघ असेल, दूध संघ असेल, शरद बँक असेल, इथल्या संस्था यशोशिखरावर पोहोचलेल्या आहेत. आणि ह्या सहकारी संस्थांच्या माध्यमातून इथल्या माझ्या शेतकऱ्यांच्या जीवनात, जनतेच्या जीवनात एक आर्थिक क्रांती घडून आणलेली आहे. आंबेगाव तालुक्याचा विकास झालेला आहे, हे कोणी नाकारू शकत नाही. परंतु आज देखील सतत हाच प्रयत्न की बाबा हे केलं तर राज्याला फायद्याचं आहे, अमुक केलं तर जिल्ह्याला फायद्याचं आहे, त्याच्या पुढचा निर्णय घेतला तर शिरूर आणि आंबेगाव विधानसभा मतदारसंघाला फायद्याचा आहे. मी आंबेगावकरांनो तुम्हाला सांगतो, एखादा कार्यकर्ता अतिशय सर्व गुण संपन्न होण्याच्या करता, माहितगार होण्याच्या करता 25-25, 30-30 वर्ष घासावी लागतात. एकदम कुणी उठतं आणि नेता व्हायला जातं, ते येड्या गाबाळ्याचं काम नाही. त्याच्यातून आपल्या भागाचं नुकसान होत आहे. आज दिलीपरावांना इथले बारकाईनं सगळ्या भागातले प्रश्न माहिती आहेत. आढळराव पाटलांना माहिती आहे, इतर माझ्या मान्यवरांना माहिती आहे. माझं एकच थोडंसं मनामध्ये खंत आहे, तो तुमचा अधिकार आहे, त्याबद्दल मी तुम्हाला काही म्हणणार नाही. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला तो अधिकार दिलाय, हे आम्हाला मान्यच आहे. परंतु कालच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जो काही निकाल लागला आम्ही स्वीकारला. यशाने हुरळून जायचं नसतं, अपयशाने नाउमेद व्हायचं नसतं. ही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची आम्हाला शिकवण आहे आणि त्या दिशेने आम्ही पुढे चाललोय. शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेनेच आम्ही पुढे चाललोय. आम्हाला सर्व जाती धर्माचे लोक सारखे. आम्ही कधी आमच्या राजकीय जीवनामध्ये काम करताना भेदभाव केला नाही, कारण आमच्या महापुरुषांचा आदर्श आमच्या डोळ्यासमोर आहे, तुमच्या डोळ्यासमोर आहे. आणि त्याकरता हे सगळं करत असताना काल आपला युतीचे उमेदवार म्हणून आढळराव पाटलांचा पराभव झाला. शिरूरमधल्या 42 गावांनी 16,000 मायनस तिथं केलं. आंबेगाव तालुक्यांनी 5,000 प्लस जरी केलं असलं तर आदिवासी भाग आंबेगावचा तिथं 5,000 आपण मायनस होतो. आपण लोकप्रतिनिधी कशाला निवडून देतो? जनतेचे प्रश्न सोडवण्याच्या करता. आपल्या इथं विकास यावा, आपल्यातली गरिबी कमी व्हावी, सर्व लोकांना न्याय मिळावा. आत्ताच मला कुंभार समाजाचे माझे सहकारी मित्र सांगत होते, दादा
आमचाही महामंडळाचं जाहीर करा. आपण निर्णय घेत असताना सगळ्या जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन चाललोय. आंबेगावकरांनो, इथं संविधान आहे. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान. कालच्या 15 ऑगस्टला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिथं जिथं झेंडावंदन पक्षाच्या कार्यालयामध्ये केलं तिथं संविधानाचं वाचन देखील आम्ही केलं. मी पुण्यामध्ये संविधानाचं वाचन केलं, मुंबईमध्ये तटकरे साहेबांनी केलं, ह्या परिसरामध्ये दिलीपरावांनी केलं. एवढा आम्ही त्याचा आदर करतो. जगामध्ये आपलं संविधान अतिशय उच्च दर्जाचं आहे, त्याबद्दल दुमत कुणाचंच नाही. पण काय सांगण्यात आलं की परत मोदी साहेब आल्यानंतर संविधान बदलणार. आज तिसऱ्यांदा ते पंतप्रधान झाले, संविधानाला हात लावला. उलट ते पंतप्रधानाची शपथ घेत होते राष्ट्रपती भवनामध्ये, संविधानाचा आदर करून संविधान तिथं ठेवलं होतं. एनडीएची मिटिंग होती, संविधानाच्या पुढे नतमस्तक आम्ही झालो आणि नंतर मिटिंग सुरू केली. कुणी तुम्हाला सांगितलं का माझ्या मागासवर्गीय समाजानी, का माझ्या आदिवासी समाजानी की संविधान बदलल्यानंतर घटना बदलणार, घटना बदलल्यानंतर आरक्षण जाणार, आपल्याला मिळणाऱ्या सवलती जाणार, असं कुणीतरी तुमच्या डोक्यामध्ये घातलं आणि काही ठिकाणी जनता त्याला बळी पडली. अरे खोटं नाटं सांगताय. मी आजपर्यंत तुमच्या सगळ्यांच्या समोर काम करतो, तुम्ही पण मला ओळखता, मी तुम्हाला ओळखतो. मी कधी लोकांना फसवलं नाही, दिलेला शब्द पाळला. मी शब्दाचा पक्का आहे. आज लोक देखील महाराष्ट्राचे म्हणतात की एखादा शब्द घ्यायचा असेल तर अजित पवारकडनं घ्या, तो शब्द बदलत नाही. ही माझी ओळख आहे, ही माझी कामाची पद्धत आहे. आणि असं असताना मात्र आमचे बांधव मागासवर्गीय, आमचे आदिवासी तिथं थोडेसे आमच्यापासून बाजूला गेले, तरी पण आम्ही ते मनात आणलं नाही. तो तुमचा अधिकार आहे. पण आता आम्ही तुम्हाला समजून सांगतोय, बाबा दुरुस्त करा. दुरुस्त करण्याचं तरी तुमच्या हातात आहे. आज आम्ही सर्वसाधारण जनतेच्या करता, मराठा समाज आणि इतर तत्सम त्यांच्या करता सारथी संस्था काढली की नाही? त्याची मदत तरुण तरुणींना होती की नाही? आम्ही मागासवर्गीयांच्या करता बार्टी काढली. परंतु मातंग समाज म्हणाला, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, आमच्यावर अन्याय होतो. हरकत नाही. जर कुठल्या माझ्या एखाद्या घटकाला माझ्यावर अन्याय होतो असं वाटत असेल तर लक्ष घातलं पाहिजे. शेवटी लोकाभिमुख कारभार करायचा आहे. उगीच आलेला दिवस पुढे ढकलायचा हे आमच्या मध्ये बसत नाही. ते नीटच काम केलं पाहिजे. त्यांच्याकरता आता बार्टी काढली. मातंग समाजाचे कार्यकर्ते हातवर करा. त्यामध्ये बार्टी आपण काढली का नाही? काढली. त्याच्या संदर्भामध्ये काही समाजाच्या करता अमृत ही संस्था काढली. आमच्या आदिवासी समाजाच्या करता टार्टी काढली. तिथंही माझ्या आदिवासी मुलामुलींना मदत झाली पाहिजे. महाज्योती, इतर मागासवर्गीय समाज मोठा आहे, त्याही घटकाच्या करता महाज्योती काढली. मी अर्थमंत्री म्हणून ज्यावेळेस बसतो त्यावेळेस वेगवेगळ्या घटकाला व्यवस्थितपणे निधी होतो जातोय की नाही हे काम मी बघत असतो. परंतु कधी कधी चुकीच्या बातम्या देऊन आमची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जातो. वित्त विभागाने विरोध केला. अजिबात नाही. मी स्वतः पुढाकार घेतला. माझ्या मुस्लिम अल्पसंख्याक बांधवांच्या करता अनेक वर्ष मार्टी काढायचं मनात होतं. मागं कुणी काढू शकलं नाही. यावेळेस आम्ही त्यांच्याकरता मार्टी काढलंय. त्यांच्याकरता मौलाना आझाद महामंडळामध्ये 1000 कोटीचं भागभांडवल केलं. मौलाना आझाद महामंडळामध्ये 60 कोटीची गॅरंटी सरकारची होती, 500 कोटी रुपये केली. आम्ही चुकणार नाही. आम्ही आमचं कर्तव्य पार पाडू. कारण हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं. हा इतिहास आहे. हे कुणी नाकारू शकत नाही. म्हणून असं असताना एवढ्या सगळ्या संस्था सगळ्या घटकाकरता काढल्या, तरी पण तुम्ही आमच्याबद्दल काही जण, तुम्ही म्हणजे सगळे नाही, काही जण थोडंसं वेगळी भूमिका घेता. आज मी आंबेगावकरांना तुम्हाला सांगतो, आम्ही कामाची माणसं, आम्ही बिनकामाची माणसं नाही. मी सकाळी 6 वाजल्यापासून काम करतो आणि आज नाही
पहिल्यापासून कोणालाही विचारा, तुमच्यातल्याही अनेक लोकांना माहिती आहे आमची प्रशासन चांगलं चालवण्याची हातोटी आहे. प्रशासनावर आमची पकड आहे का नाही? अधिकारी आमचं ऐकतात की नाही? का आम्ही सांगितलं जाऊ दे रे याचं काय ऐकायचं असं कोणी करतं का? आज जर आम्ही तुमच्याकरता चांगलं काम करतो, ठीक आहे ना, प्रत्येकाचा काळ असतो ना बाबांनो. छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ होता, स्वराज्य रक्षक संभाजीराजे महाराजांचा काळ होता, असा अनेकांचा काळ तो येऊन गेलेला आहे. आज आम्ही महाराष्ट्रामध्ये चांगलं काम करतोय. आज अर्थसंकल्प सादर करत असताना मी आपल्याला सांगू इच्छितो की मी फार विचार केला. मी दिलीपरावांशी बोलायचो, मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांशी बोलायचो, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, भुजबळ साहेब, सगळे माझे सहकारी, संजय बनसोडे, आदिती तटकरे, या सगळ्यांशी मी चर्चा करायचो. प्रांताध्यक्ष प्रफुल्ल पटेल, आमचे आमदार, आणि त्यांना विचारायचो, माझ्या मित्रपक्ष, त्यांच्याशी चर्चा करायचो किंवा काय काय करावं असं तुम्हाला वाटतं. कारण तुम्ही जसा तुमचा संसार चालवता तसा मी तुमच्या पाठिंब्याच्या जोरावर महाराष्ट्राचा संसार चालवतो. महाराष्ट्राचा तिजोरी आज माझ्या हातामध्ये आहे. आणि मग मी विचार केला किंवा आपल्याला ही संधी जनतेच्या मुळे मिळालेली आहे, आणि मग ती संधी घेत असताना आपण त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं काम करू की त्याच्यात माझा शेतकरी देखील आला पाहिजे, त्याच्यामध्ये माझी महिला आली पाहिजे, त्याच्यामध्ये माझा बांधव पण आला पाहिजे, तरुण तरुणी पण आली पाहिजे. आणि ह्या सगळ्या घटकाचा मी विचार करत असताना त्याच्यात सर्व जाती धर्माच्या घटकाला न्याय देता आला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका मी स्वतः त्याच्यामध्ये स्वीकारली. बजेट माझं जवळपास 6.5-6.5 लाख कोटीचं. पगारावर खर्च, बाकीचा खर्च, पगार सगळ्यांचे, सगळं ते पेन्शन आणि काढलेल्या कर्जाचं व्याज, त्याकरता मला 3 लाख कोटी लागतात. बाकीचे पैसे विकासावर द्यावे लागतात. त्याच्यात काटछाट करून म्हणलं असं करायचं की माझी महिला इतके दिवस प्रपंचाचं काम करते, संसाराचं काम करते, तिच्याकडं स्वतःच्या काही इच्छा आकांक्षा असतात, तिला पण काहीतरी वाटतं की मी माझ्याकरता काही घ्यावं, परंतु तिला घेता येत नाही. तिला मुरड घालावी लागते. का तर ती मुलाबाळांचं बघते, नवऱ्याचं बघते, त्यांचं आधी भागवते. आम्ही सगळे बघतोय ना, खुरपणीला जाणाऱ्या महिलेची काय अवस्था आहे. काच गोळा करणारी, कचरा गोळा करणारी, झाडू पोछा करणारी, धुणं भांडी करणारी, काबाड कष्ट करणारी महिलेची काय अवस्था आहे. आदिवासी भागातल्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या काय माझ्या महिलेची अवस्था आहे. एक समाज मात्र कुठल्या कुठं खर्च करतो. मधी तर तुम्हाला किती लोकांना माहितीये, एकाच मोठ्या उद्योगपतीच्या मुलाचं लग्न झालं, खर्च किती केला? 6,500 कोटी एका लग्नाला. कुठल्या कुठं फरक. आपलं गरीबाचं लग्न 6,500 रुपयात होतंय, तिथं 6,500 कोटी, एवढी तफावत आहे. मग आम्ही सरकारमध्ये राहून काय करतो? म्हणून ह्या महिलांना सबल करण्याच्या करता, सक्षम करण्याच्या करता, त्यांनाही काही अधिकार आला पाहिजे, त्याकरता 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असणाऱ्या महिलांचा त्याच्यात प्रवेश घेतला, फॉर्म भरून घेतले. आज आत्ताच दिलीपरावांनी विचारलं कितीतरी महिलांचे पैसे अकाउंटला जमा झाले, अजून पण होणार आहे. आमचा अंदाज आहे कमीत कमी 2 कोटी आणि जास्तीत जास्त 2.5 कोटी गोरगरीब घरातल्या महिला, त्याच्यात मुस्लिम असतील, आदिवासी असतील, मागासवर्गीय असतील, ओबीसी असतील, बहुजन समाजाचे असतील, भटक्या समाजाचे असतील, कुठल्याही समाजाच्या असू द्यात, तो फक्त महाराष्ट्रातली राहणारी ती भगिनी पाहिजे, तिचं घरदार महाराष्ट्रात पाहिजे. एवढं असेल तर त्याचा फॉर्म आम्ही भरून घेतो, आधार कार्डची लिंकअप करतो आणि त्यांच्या अकाउंटला पैसे आम्ही पाठवतो. आज भाऊबीजेच्या निमित्तानं उद्या भाऊबीज आहे, एवढ्या महिलांनी तिथं राख्या बांधल्यात. मगाशी येताना आंबेगावमध्ये बांधतील म्हणून येता येता गाडीत थोड्या जुन्नरच्या सोडल्या, आता जुन्नरला तर हात भरला म्हणून ह्या हाताला बांधल्या. दादा हात द्या, धरा, हात धरा. एवढं प्रेम कुणाला मिळतं?
कुणाला मिळतं? आज एवढी जनता आहे, आज एवढं भरभरून माय माऊली जे आम्हाला प्रेम देते, जे आमच्याबद्दल एक विश्वास व्यक्त करते, ह्याचा तुम्ही कुठं काय विचार करणार आहे का नाही? आज ही लाडकी योजनेच्या मी राज्यामध्ये फिरतोय, अत्यंत चांगला प्रतिसाद. त्याच्यामध्ये राज्यभरातून योजनेसाठी आतापर्यंत 1.5 कोटी अर्ज आले. काहींना वाटलं कुठलं आलंय काय, विरोधक म्हणले काय नाही, ही निवड चुनावी जुमला आहे. अरे कशाचा चुनावी जुमला आहे? उद्याच्याला आम्ही आमच्या माय माऊलींना फसवणार आहे? आमच्या माते समान आहेत, त्या आमच्या बहिणी समान आहेत, आणि असं असताना आपण काही फसवेगिरी करणार आहे? आणि या अर्जाची राज्य सरकारने तपासणी केली, सगळं काही केलं. आम्ही प्रयत्न काय केला, 14 ऑगस्टलाच आदिती तटकरे या खात्याची मंत्री आमची मुलगी, तिला सांगितलं की एकदम पैसे पाठवले आणि फॉर्म भरताना जसं जामिंग झालं, ऑनलाईन फॉर्मच जाईना, संख्या वाढली, सगळीकडे थोडंसं अस्वस्थता आली, तसं काही झालं तर आपण अडचणीत येऊ. तू असं कर, 14 ऑगस्टलाच पैसे टाकायला सुरुवात कर. ती म्हणली पैसे द्या. फाईल बोलवली, 6,000 कोटीच्या चेकवर सही केली. जाऊन बघा, 6,000 कोटीच्या फाईलवर सही केली आणि सांगितलं महिला बाल विकासला निधी पाठवा. का तर माझ्या माय माऊलीच्या घरी पैसे जाणार होते, तिच्या अकाउंटला पैसे जाणार होते. तिला काहीतरी त्या पैशाची नड तिची भागणार होती. बापड्यांनो, माय माऊलींनो, नड भागवणं फार महत्वाचं असतं. जसं आपण शेतकरी जात आहे, वापसा उडाला तर काही पेरून उपयोग होत नाही, वापसावरच पेरावं लागतंय. तशा पद्धतीनं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या नडी येत असतात आणि ती भागवण्याच्या करता मदत व्हावी लागते. आज आम्ही 14 ऑगस्टला ट्रायलला 32 लाख पात्र महिलांना पैसे त्या ठिकाणी ते. होय साहेब, बसा. करतो साहेब, करतो. मगाशी सांगितलेलं आहे की येणाऱ्या 5 वर्षामध्ये ही सगळी कामं होतील. बसा. त्यामध्ये स्वातंत्र्य दिनाच्या पहाटे 4 वाजता पुन्हा मी बघितलं किती लाख आमच्या महिलांच्यापर्यंत पोचलं. पहिलं पोचलं 35 लाख महिलांच्या पुढं, नंतर पैसे पोचले थेट त्यांच्या अकाउंटला 48 लाख. आता पोचलेत 1,08,00,000 महिलांच्या अकाउंटला पैसे पोचले. रक्षाबंधनाच्या पूर्वी माझा, मुख्यमंत्र्यांचा, देवेंद्रजींचा आणि आदितीचा प्रयत्न हा आहे की 1.5 कोटी महिलांच्या खात्यामध्ये हा सन्मान निधी मी त्याला म्हणतो, कारण तो तुमचा सन्मान आहे. हा निधी हस्तांतर करण्यात येईल. हा शब्द या निमित्तानं माझ्या सगळ्या बहिणींना मी देतो. महायुतीच्या सरकारने दिलेला शब्द पाळलाय. कोणत्याही परिस्थितीमध्ये ही योजना बंद होणार नाही. त्याच्यामुळे काही जण म्हणतात हे बंद होईल. आम्ही बंद करणारी माणसं नाही, आम्ही काम करणारी माणसं आहेत, योजना पुढे नेणारी माणसं आहेत. दिलीप वळसे पाटील आणि सुनील तटकरे त्यावेळेस मंत्रिमंडळात होते. विचारा, 1999-2004 चा काळ, निवडणुकीच्या आधी वीज माफी करण्याचा निर्णय शिंदे साहेबांच्या सरकारने घेतला. ते मुख्यमंत्री होते आणि नंतर सरकार आलं आणि म्हणलं हे पुढे चालू ठेवायचं. आम्हाला सांगितलं नाही, आता निवडणूक झाली, आपलं भागलं, आता बंद. असलं माझ्याकडनं होणार नाही, हे मी महाराष्ट्राला सांगतोय. महायुती तसं करणार नाही. फक्त त्याकरता आपल्या हातात ती गोष्ट आहे, ते थांबवायचं का पुढं चालवायचं. तुम्ही म्हणाल कसं? तुम्ही जर लोकसभेसारखा दणका दिला तर बंद होईल, आणि तुम्ही जर घड्याळाला, आहे ना घड्याळ इथं, हाय घड्याळाला, धनुष्यबाणाला, कमळाला, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे उमेदवार आमचे, तिथं जर पाठिंबा दिला तर योजना चालू. कारण नियोजन करताना पुढच्या 5 वर्षाचा पण सगळा हिशोब इथं बसलेला मी एकटा 10वा अर्थसंकल्प सादर केला. दिलीप वळसे पाटलांनी एक अर्थसंकल्प सादर केला, सुनील तटकरेंनी एक अर्थसंकल्प सादर केला.
मित्रांनो, आम्ही अनुभवी आहोत. एकदम उठलोय ना आमच्या हातात कुणी काहीतरी दिलंय तसलं कोलीत बिलीत केलेलं नाही आम्ही. त्याच्यामुळं तुम्ही भावनिक होऊ नका. हा आपला प्रपंचाचा विषय, हा आपला धंद्या पाण्याचा विषय. ह्या 3 हॉर्सपॉवर 5 हॉर्सपॉवर 7.5 हॉर्सपॉवर पुढे चालवायच्या आहेत. आता सोलर पॉवर आम्ही देतोय, सोलरचे पॅनल आम्ही देतोय. इथनं पुढे सोलर ऊर्जा पंप मागेल त्याला देण्याचा निर्णय आपण घेतलाय. बजेटमध्ये तशा पद्धतीनं तरतूद केली. साधारण महिलांच्या करता एक वर्षाला 46,000 कोटी आम्ही देणार आहे. आमच्या शेतीपंप धारकांना 44 लाख शेतकरी आहेत, त्यांना 15,000 कोटी त्यांचे पैसे आम्ही अकाउंटला महावितरणला टाकणार आहे. त्याच्यामध्ये मुलींचं कॉलेजचं शिक्षण मोफत करण्याच्या करता ते 3,000 कोटी रुपये वेगळे त्याच्याकरता दिलेले आहेत. त्याचबरोबर 3 गॅस सिलेंडर फ्री, ते पैसे तुमच्या अकाउंटला येणार आहेत. आणि ह्यामध्ये एक केलंय बांधवांनो, कुणाच्या हातात पैसा नाही, डायरेक्ट आधार कार्डची लिंकअप आणि त्याच्या अकाउंटलाच मध्ये कुणीतरी घेतलेत आणि मग देताना 1,500तलं 5-10% कमिशन काढून घेतले. तसलं ठेवलंच नाही. एकदम पारदर्शक. गॅस सिलेंडरचे पैसे तुम्हाला, माझ्या मुली ज्या गरिबाच्या शिकतात त्यांचे पैसे डायरेक्ट त्यांच्या जे इन्स्टिट्यूट असेल त्या इन्स्टिट्यूटला. शेतकऱ्यांना आता तुम्हाला फॉर्म भरून द्यायचा आहे शेतीपंपाचा, की माझं नाव अमुक अमुक, गट नंबर अमुक अमुक, त्याच्यामध्ये गावाचं नाव अमुक, विहीर बागायत, कॅनॉल बागायत, त्याच्यामध्ये नदी बागायत किंवा बोर बागायत किंवा डॅम बागायत, ते सगळं तिथं द्यायचं आहे. आणि इथनं पुढं मला या योजनेमध्ये भाग घ्यायचा आहे. काय असं सांगितलं की लोकांना त्याची किंमतच राहत नाही. फॉर्म भरून घेतलं तर तो फॉर्म आमच्याकडे येईल, मग त्याला वाटेल की आपण फॉर्म दिला आणि मग आपल्याला झालंय असं येते. त्याच्यामध्ये आज आमच्या महिलांनी फॉर्म भरला की नाही, सगळी कागदपत्र दिली की नाही, आज 1.5 कोटीपर्यंत संख्या चालली. 1.5 कोटी कशाला म्हणतात? अंगावर घालायचा कोट नाही, 1 और 7 पूज्य ती 1 कोट. ह्याच्यात कुणालाच येणार नाही, फक्त देवेंद्र शेठ शहाला येईल. काय तेव्हा कसे हसले, लगे हसले, पटलं यांना. त्यामध्ये अर्थात त्यांनी त्यांच्या कर्तृत्वातनं निर्माण केलंय, आपल्याला कुणी अडवलंय, पण आपलं कर्तृत्व इकडेच चाललंय. मित्रांनो, यामध्ये अशा पद्धतीनं आपण सगळे पैसे डायरेक्ट अकाउंटला देतो. आम्ही दुधाचे पैसे, आज माझा दूध उत्पादक शेतकऱ्यांनी हात वर करा रे, दूध घालणारे अरे पठे करा हात खाली. त्यांच्याकरता दुधाचा दर पडल्यानंतर त्यांना परवडेना. माझ्याकडे पण डेअरी आहे, म्हशीच्या दुधाला नाही, गाईच्या दुधाला. गाईच्या दुधाला 5 रुपये लिटरला आम्ही जास्तीचा अनुदान देतोय. का? माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्याला परवडलं पाहिजे. पेंड्याचा भाव वाढलाय, वेगवेगळ्या पद्धतीने दुष्काळ आला की हिरवा चाऱ्याचा त्रास होतोय, कडबाचा भाव वाढलाय, बाकीच्या वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांना अधिक खर्च येतो. ह्याकरता आम्ही बसलोय तिथं. आम्ही तिथं गोट्या खेळायला नाही बसलोय, ही कामं खेळायला. नाहीतर तुम्हाला वाटत असेल इकडं डाव चाललेला असेल, दिलीप वळसे पाटील आणि अजित पवार दोघांच्या मध्ये गल्ली काढायची, गिर गुडुकी. असलं नाही. या बाकीच्यांना विरोधकांना उद्योग नाही, ते काही बोलतायत, काही करतायत, खोटं नाटं सांगतायत, वाटेल तशा प्रकारचे आरोप करतायत. मी तुम्हाला एक सांगतो, मागच्या वेळेस काही गोष्टी चुकल्या, कबूल केली आहे. आता सकाळी जुन्नरच्या बाजारामध्ये मी अतुल बेनके आणि सुनील तटकरे गेलो होतो. कांद्याला आता बरा भाव आहे, हाय ना? हाय. टोमॅटोला बरा भाव आहे, हाय ना? हाय. आता त्यांना सांगितले अजिबात निर्यात बंदी करायची नाही, निर्यात बंदी नाही. आता हे कसं आम्ही करणार? केंद्रात सरकार आपलं आहे म्हणून आम्ही करणार. आता तुमच्या खासदाराला सांगितलं ती काय म्हण, अरे माझं तिथं कुणी ऐकतच नाही. मग तिथंच जर शिवाजीराव आढळराव पाटील असते तर तसं म्हणले असते का? आणि बिनकामाचं माझ्या डीपीडीसीचं काढतात.
DPDCला अजित पवार काही बोलून देत नाही. अरे अजित पवार इतके वर्ष तिथं पालकमंत्री आहे, सगळ्यांना बोलून दिलं. अजित पवार आता ही लाईन धरली की अजित पवार वाईट झाला. माग अजित पवार सारखा माणूस नाही राव, लय कर्तृत्वान. हे असले धंदे करणारे ना कुठंतरी थांबले पाहिजेत. मी तुम्हाला सांगतो, मी एखाद्या वेळेस एखादा शब्द कडक बोलीन, परंतु माझ्या मनात खोट नसते. मी अतिशय स्वच्छ मनाचा आहे. मी वेळ मारून नेणारा कार्यकर्ता नाही. त्याच्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे की आता केंद्रामध्ये तिसऱ्यांदा मोदी साहेबांचं सरकार आहे. आम्ही त्यांना सांगितलं की ह्या गोष्टीमध्ये लोकांना भीती वाटते. आम्ही कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्याचं काम करतोय. आम्ही कुठं अन्याय झाला तर तिथं धावून जातो, तिथं नुकसान झालं तर नुकसान भरून देतो. आम्ही वाऱ्यावर सोडत नाही. आज माझ्या आया बहिणी माय माऊली एवढ्या प्रचंड संख्येने आज प्रतिसाद देत आहेत. एवढ्या प्रचंड संख्येने मी इतके वर्ष राजकीय जीवनामध्ये काम करतोय, परंतु माझ्या खूप सभा झाल्या, पण एवढ्या प्रचंड संख्येने महिला मी याच वेळेस पाहतोय. का तर त्यांनाही भावाच्या नात्याने आमच्यावर विश्वास बसलाय. मुख्यमंत्र्यांवर बसलाय, माझ्यावर बसलाय, दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यावर बसलाय. या पद्धतीनं आपण पुढे काही काही जण चेष्टा करतात, काय दिलं तर 1,500. अरे गोरगरिबाला 1,500ची किंमत माहिती रे. मोठ्यांच्या पोटी जन्माला आलेला तुम्हाला काय माहिती? तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन तोंडात जन्माला आलाय. गरीबाला त्याची किंमत माहिती आहे. जसं आपण ग्रामीण भागामध्ये काम करताना ज्याचं जळतं त्याला कळतं, बाकीच्यांना काय अशीच ना. आणि तुम्हालाही माहिती आहे सगळी सोंग करतायत, येतात, पैशाचं सोंग नाही करतायत. आणि त्या पद्धतीनं आणि हा पैसा माझ्या माय माऊलीन माझ्या मुली आणि बहिणींच्या हातात गेला तो शेवटी मार्केटमध्येच येणार आहे, कुठल्या तरी दुकानामध्येच येणार आहे ना. गावच्या दुकानात येईल, तालुक्याच्या दुकानात येईल, मनसरच्या बाजारपेठेमध्ये येईल, कुठं पुण्याच्या बाजारपेठेत जाईल, मुंबईच्या बाजारपेठेत जाईल. माझी महिला, माझी माय माऊली तिच्याकरताच तो खर्च करणार आहे आणि तो तिच्याकरता तिनं खर्च करावा हीच आमची अपेक्षा आहे. अर्थात तो तिचा अधिकार आहे, पण आमची अपेक्षा ह्या पद्धतीनं आपण पुढे चाललेलो आहे. आज मोठ्या प्रमाणावर आम्हाला काम करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यापुढील काळात पण मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, सर्व जाती, धर्म, पंथ, प्रांत, भाषांच्या नागरिकांना सोबत घेऊन विकासाच्या वाटेवर आम्ही चालत राहणार आहे. मला विचारतात जनसन्मान यात्रा कशा करता? आम्ही जनसेवक आहोत. यांचा सन्मान करण्याच्या करता जनसन्मान यात्रा. त्याच्यात आम्हाला निवेदन येतात. आताही प्रदीप मला विचारत होता, दादा काहींना निवेदन द्यायची, काहींना दिली. जेवढं शक्य असेल तेवढं करणं आमचं काम आहे. आणि त्याच्यातून या यात्रेच्या निमित्तानं आम्ही काय योजना आणल्या त्या योजना पण माहिती पाहिजे. आम्ही कशा करता त्या आणल्या. आम्ही प्रशिक्षणार्थी करता वेतन देतोय. मुलं मुली शिकल्यानंतर 12वी डिप्लोमा आणि डिग्री घेतल्यानंतर काय करायचं कळत नाही, म्हणून आम्ही त्यांच्याकरता प्रशिक्षण सुरू केलंय. 12वी वाल्याला आम्ही 6,000 रुपये देतो, तू शिक, तुला मानधन आम्ही देतो, वेतन आम्ही देतो. डिप्लोमावाल्याला 8,000 महिना आणि ग्रॅज्युएटवाल्याला 10,000 रुपये महिना. 6 महिने, 8 महिने, 9 महिने त्यांनी त्या ठिकाणी हे करावं, काय प्रशिक्षण घ्यावं. प्रशिक्षण घेतल्यावर त्याला स्वतःच्या पायावर तरी उभं राहता येईल किंवा नोकरी करता येईल. आम्ही त्याला सर्टिफिकेट देणार आहे सरकारचं, ह्यानं ह्या कोर्सचं 6 महिन्याचं प्रशिक्षण घेतलंय. ह्या पद्धतीनं त्या तरुणांना पण बेरोजगारी कमी करण्याच्या करता ही योजना आणलेली आहे. अनेक कारखान्यांची गुंतवणूक आपल्या भारतात, आपल्या महाराष्ट्रात कशी होईल हा प्रयत्न आहे. JSWचे 40,000 कोटीचे 2 कारखान्याचे करार केले. किर्लोस्कर आणि टोयोटा किर्लोस्कर त्या कारखान्याचा करार केलाय. संभाजीनगरला तो कारखाना येतोय. ऊसाचे दर आम्ही चांगले देतोय. बघा, तुमच्याही भीमाशंकर कारखान्याने चांगला भाव दिला, बाकीच्यांनी काय भाव दिला? घोडगंगेचा भावच नाही, बंद. अरे तुम्हाला कारखाना चालवता येत नाही आणि तुम्ही सांगता दादानी बंद पाडला, दादानी बंद पाडला. कसा दादानी बंद पाडला रे? तुझा व्यंकटेश कृपा चालतो, ती बंद पडत नाही, ही बरं बंद पडतो रे.
सांगा ना. जर मला वाईटात शिरायचं असतं तर व्यंकटेश कृपा पण बंद पाडला असता, पण मी तसला नाहीये. मी मदत करणारा कार्यकर्ता. अरे माझ्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने काल भाव दिला 3,550 रुपये. आपलं काम बोलतं काम. आणि त्याच्यामध्ये माझ्या शेवटच्या महिन्यात ऊस आला, त्यांना 200 रुपये टनाला जास्त दिले, रिकव्हरी जास्त असते म्हणून. खोडवा आणि त्या सुरूस त्याला भाव दिला 3,750 रुपये. महाराष्ट्रात नंबर 1चा भाव. आपलं कामच एक नंबर आहे. फक्त तुम्ही पाठीशी उभे राहा. लोकसभेसारखा दणका नका रे देऊ नका देऊ. लय वांगाळ वाटतं. एवढं काम करून बेमीच्या देठापासून ओरडतोय, सांगतोय, घाम येतोय, तरी राव सांगतोय, पटवून देतोय. समोरच्यांनी काय दिलं? देवळात वाजवायची घंटा दिली का काय? मला तर काही कळतच नाही. अर्थात तुम्ही मतदार राजा आहे. पुन्हा म्हणतील अजित पवारनी आंबेगावला जाऊन दम दिला, दम दिला. दम नाही दिला. विनंती करतोय हात जोडून. त्याच्यामध्ये आता इथून पुढे शेतकरी पण मला म्हणतात दादा आमच्याकडे बिबटे झालेत, आमच्याकडे दादा रात्री विंचू, काटे, साप अडचण येते. घरचे कारभारीण म्हणते कशाला रात्री जात आहे, परंतु रात्री वीज येते 3 दिवस आणि रात्री दिवसा येते 3 दिवस. आता आम्ही ठरवलंय ही वीज माफी तुम्हाला केली. वीज माफी केली. आता इथनं पुढं 6 ते 8 महिन्यात आम्ही तुम्हाला दिवसा वीज देणार. आमचा सूर्य उगवला तुमची मोटर चालू, सूर्य मावळला बटन बंद करून घरी जायचं, बायका पोरात गप्पा मारत बसायचं. बिबट्या नाही, फिबट्या नाही. पण तुम्ही म्हणाल कसं काय मग इतके दिवस काय झोपा काढल्यास का तू म्हणते, म्हणजे तुम्ही मला म्हणाल. तसं नाही. आता नवी टेक्नॉलॉजी आली. सोलर पॅनल असतात, ते उन्हात तापले की मोटर सुरू होती. आता ढगाळ वातावरण आहे, माझ्याकडे पण मोटर आहे. मी ती ढगाळ वातावरणात माझी 500 मोटार 3चं पाणी मारती आणि 300 मोटार 2चं पाणी मारती. परंतु पावसाळ्यात सहसा आपल्याला पाणी लागतच नाही आणि काही खर्च नाही, काही नाही. आता नवीन पॅनल, आता गोडाऊन असतात नाही, गोडाऊन नाही पण अशी गोडाऊन असतात. आता साखर कारखान्यावर पण तुमच्या आमदार साहेबांना विचारा, तिथल्या वर गोडाऊनवर पॅनल टाकायला आम्ही परवानगी दिलेली आहे. आणि 9,000 मेगावॉट वीज सोलरवर करायला आम्ही टेंडर काढून काम सुरू केलंय. 30% अनुदान केंद्र सरकार देणार. त्याच्यातून आम्हाला एवढी वीज उपलब्ध होणार आहे ती आम्ही शेतकऱ्यांना देणार आहे. शेतकऱ्यांना सांगणार आता दिवसा पाहिजे ना, घे दिवसा. आता चांगलं पीक काढ, आता चांगली शेतीवाडी कर, आता चांगला भाजीपाला पिकव, आता चांगल्या फळबागा घे. या पद्धतीनं आमचं काम चाललंय. तुम्ही काळजी करू नका. आम्ही कामाची माणसं आहोत. ती आम्हाला शिव्या देतात, ती बिनकामाची, त्याच्यामुळे ती शिव्या देत बसली. भावनिक होऊ नका. नाहीतर आता तुम्ही आम्हाला दिलीपरावांना कधीतरी संधी दिली पाहिजे. आमचं पार पांढरं झालं. आता मी काळं करतो म्हणून काळं दिसतंय, पण पार पांढरं झालं. आता किती दिवस दम तरी किती दिवस धरायचं. बरं तिथं पण काय राहिलं नाही, पार गेलं. मग जुने फोटो बघतो, आयला किती चांगले होते केस आपले. कालच आता जुन्नरला मला दाखवलं, दादा 90चे पांडुरंग इथं बसलं का पांडुरंग नाही गेला. कालच त्याने मला फोटो दाखवला. गमतीचा भाग जाऊ द्या. आपण एका परिवारातलं, महाराष्ट्र आपला परिवार आहे, त्याच्यानंतर पुणे जिल्हा आपला परिवार आहे. आम्ही पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या संस्था चांगल्या चालवतो. PDCC बँक आज राज्यात नंबर 1ची बँक आहे का नाही? आहे. ती आम्ही बारकाईनं दिलीपराव लक्ष देतात म्हणून. आपले सगळे कारखाने आपल्या हाताबाहेतले चांगले आहेत की नाही? आहे. आपल्या बँका चांगल्या आहेत की नाही? तुम्ही बघा, तुमची बँक बघा, माझी बारामतीची बँक बघा. आपलं काम चोख आहे. हे समोरचे निव्वळ दिशाभूल करणारे आहेत. म्हणून आमची तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आता दिलीपरावांनी सांगितलेलं आहे, आता इथं प्रांताध्यक्ष बसलेत राष्ट्रवादीचे, ते कुणाकुणाला तिकीट देणारे आम्हालाच माहीत नाही. त्यांच्याकडे अर्ज आल्यावर ते बघतील. हा, आंबेगावमध्ये किती अर्ज आले? 4 आलेत का? मग ते मुलाखती घेणार आमच्या.
कोण? सुनील तटकरे. आणि मग ठरवणार कुणाला तिकीट द्यायचं. अरे खरंच आहे, ते प्रांताध्यक्ष आहे. लोकसभेचं तिकीट माझ्या हातात आहे, मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे. गमतीचा भाग जाऊ द्या. परंतु सांगायचं तात्पर्य की आया बहिणींनो, माय माऊलींनो, आमच्या बांधवांनो, आपण तरुणींनी सगळ्यांनी एकोप्यानी अतिशय चांगली अशा प्रकारचे कर्तृत्ववान माणसं सारखी त्या ठिकाणी आपल्याकडे येत नाही. आपलं नशीब समजा. आणि दिलीप वळसे पाटील साहेबांनी त्यांची भूमिका इथं व्यक्त केलेलीच आहे. महायुतीच्या निमित्तानं ती जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच मिळणार आहे, त्याबद्दल कुणाला दुमत असायचं कारण नाही. परंतु आता असा काही चमत्कार करा की आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघाचा पोपटराव, त्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी मिळून, प्रकाश तू असशील, नाहीतर सगळेच आमचे सहकारी असतील, त्याच्यामध्ये सगळ्यांना माझी सूचना आहे, मानसिंग तुला पण सगळे, की राज्यात नंबर 1च्या मताधिक्याने हे सीट निवडून आलं पाहिजे. राज्यात नंबर 1च्या. आता एवढं भरभरून त्यांनी तुम्हाला दिलंय, काय त्यांची अपेक्षा आहे? बाकी त्यांना तुम्ही पण भरभरून दिलंय. पण आज आपलं आणखीन राहिले, तुम्ही मगाशी म्हणला ते पाण्याचं, ते मगाशी मी पाण्याचं चासकमांचं लाईनिंग आणि बाकीचे सगळे पाण्याचे प्रश्न, ते डिंब्याच्याही संदर्भात आपल्याकडं थोडीशी अडचण आहे. आंबेगाव जुन्नर शिरूर तालुक्यातील 65 कोल्हापूर टाईप बंधारेचे कुकडी प्रकल्पात समावेश करणं, कुकडी प्रकल्पात सुपरवा देणं, चासकमांचं लाईनिंग करणं, कलमोडीचं सातगाव पठार परिसरात गावातील पाणी आणणं, हे सगळी कामं आपल्याला करायची आहेत. आम्ही त्याच्यामध्ये अतिशय सगळे अभ्यास केलेला आहे, सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आता उद्याच्या काळामध्ये हा तालुका कुठल्याही विकासाच्या बाबतीमध्ये मागं राहणारा तालुका नसणार आहे. त्याकरता उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाचं चिन्ह घेऊन जो महायुतीचा उमेदवार उभा राहील त्याला नंबर 1च्या मताने निवडून द्या, एवढीच आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. यानंतर एक सन्मान या ठिकाणी संपन्न होणार आहे. ज्यांची नुकतीच पुणे महाडाच्या अध्यक्षपदी निवड झाली ते आपल्या विभागाचे माजी खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सन्माननीय शिवाजीदादा आढळराव पाटील यांचा अजितदादांच्या शुभ हस्ते आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. त्यानंतर काही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या या ठिकाणी झालेल्या आहेत, त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी संपन्न होणार आहे. स्टेजवरती कोणी येऊ नका, ज्यांचा नामोल्लेख केला जाईल त्यांनी स्टेजवरती यायचंय. त्यामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस आंबेगाव तालुक्याच्या कार्याध्यक्षपदी निवड झालेले सन्मान्य शुभमरावजी चांगण कार्याध्यक्ष, सन्मान्य लक्ष्मण भाऊ थोरात कार्याध्यक्ष, सन्मान्य मयूर शेठ सरडे उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आंबेगाव तालुका, सुशांत शेठ नवले उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आंबेगाव तालुका, ओमकारजी कराळे, शुभम शेठ बानकेले मंचर शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष, रोहितजी ढमाले सातगाव पठार युवक अध्यक्ष, अक्षयजी गवारी पश्चिम विभाग राष्ट्रवादी कार्याध्यक्ष, त्याचप्रमाणे विद्यार्थी अध्यक्ष म्हणून आंबेगाव तालुका प्रेमजी थोरात, त्याचप्रमाणे वेदांत बाळू शिंदे सरचिटणीस, सन्मान्य हर्षलजी हिंगे सरचिटणीस, आयुषजी कराळे सचिव, महिला पदाधिकारी त्यामध्ये रेवतीताई वाडेकर सरचिटणीस, कविताताई गेवडे संघटक, अनिताताई भालेराव संघटक, सविताताई वसंत काळे संघटक, कल्पना गावडे, शोभा थोरात, युवतीमध्ये अक्षताताई शिंदे, जयश्रीताई तांबे कार्याध्यक्ष, सुनीता गव्हाणे, काजल बोराडे, मोनिका थोरात, सचिता आत्रे. त्याचप्रमाणे शिरूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी सन्मान्य महेशजी मासळकर उपसरपंच जातेगाव आणि सन्मान्य भानुदासजी शिंदे राष्ट्रवादी जनरल सचिव, या सर्वांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होते. त्याचप्रमाणे दीपालीताई दीपक खैरे यांची उपाध्यक्ष पाबळ केंदूर गणाच्या निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान होतोय आणि राणीताई नवनाथ बोराडे यांचा तालुका उपाध्यक्ष टाकळी हाजीगण आणि नीताताई कोळेकर या सर्वांचा सन्मान दादांच्या शुभ हस्ते संपन्न होतो. त्याचप्रमाणे गौरीताई निगोट यांचा देखील या ठिकाणी
सन्मान केला जातोय। या मेळाव्याच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, सर्व शेतकरी बांधव आणि अजितदादा पवार यांचे सर्व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्यास सर्वांचं मनापासून धन्यवाद। गौरीताई निगोट यांचा देखील सन्मान केला जातोय, त्यांना विनंती आहे व्यासपीठावरती यायचे।